आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटामध्ये आपलं जेवण छान भरपूर होण्यासाठी एक तोंडी लावण्यासाठी पदार्थ असतो, ते म्हणजे लोणचं. आणि जर लोणचं तुम्ही जास्त प्रमाणात खाल्लं तर याच्यापासून आपल्याला जास्त फायदाच झाला पाहिजे. आणि तिन्ही ऋतूमध्ये खाता येण्यासारखं लोणचं म्हणजे लिंबाचं लोणचं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लिंबामध्ये भरपूर असं सी विटॅमिन्स असतं, जे की आपल्या शरीराला याची भरपूर गरज असते. कारण सी विटॅमिन्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. आणि लिंबाच्या लोणच्यामुळे खोकलाही लागत नाही. तुम्ही लहान मुलांनाही टिफिनला वगैरे हे लोणचं भरपूर प्रमाणात देऊ शकतात. टिफिनला किंवा उपवासासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी भरपूर दिवस टिकणारं लोणचं आज आपण पाहणार आहोत. लिंबाचं लोणचं खूप दिवस टिकण्यासाठी काय केलं पाहिजे हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये लिंबू जास्त येतात तेव्हा हे लोणचं भरपूर प्रमाणात करून ठेवायचं, म्हणजे खूप दिवस आपल्याला याचा वापर करता येतो. आता इथं मी अर्धा किलो लिंबू घेतलेले आहे. जवळजवळ 10 लिंब आहेत. आणि कधीही लिंबाचं लोणचं करताना कागदी लिंबू वापरायचं, ज्याची साल पातळ असते. जाड सालीचे लिंब थोडेसे कडवट असतात, ते पण मुरल्यानंतर थोडंसं कमी होतं. पण शक्यतो लवकर खायचं असेल तर असे पातळ सालीचे लिंब घ्यायचे, त्यानं लवकर मुरल्यामुळे त्याचा कडवटपणाही कमी होतो. आणि होता होईल तितकं लिंब छोटे छोटे कापून घ्यायचे आहेत आपल्याला. एका लिंबाचे 8-9 भाग करून घ्यायचे आहेत. आणि सगळे त्याच्यातले एक ना एक बिया काढून घ्यायच्या आहेत. एकही बी राहता कामा नये, नाहीतर लिंबाचं लोणचं कडवट होतं. पूर्णपणे बिया काढून घेऊनच आपल्याला हे छान असं करून घ्यायचं, नाहीतर मग कडवट होऊ शकतं. आपल्याला याचा मिक्सरमध्ये बारीक असं क्रश करून घ्यायचं आहे. कारण याला क्रशचं आपण लोणचं करणार आहोत, त्यामुळे सगळे असे तुकडे छोटे छोटे करून घेतलेले आहेत मी. आणि सगळ्या बिया अशा काढून घेतलेल्या आहेत. सगळं चेक करून मगच मिक्सरमध्ये सगळे लिंबाच्या फोडी टाकायच्या आहेत आणि क्रश करायचं आहे. जास्त पातळही नाही करायचं आणि मोठा ठेवायचं नाही, एकदम असा क्रश करून घ्यायचा आहे. छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन क्रश होतो आणि पाहिजे तसं आपल्याला याचं बारीक करता येतं. आता हे सगळं पूर्ण मी सगळ्या लिंबाचा क्रश केला आहे, तर 1 वाटी मोठी भरलेली आहे. तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर एवढाच गूळ टाकायचा, जेवढा क्रश तेवढाच गूळ. आणि तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर दुप्पट गूळ घ्यायचा आहे, म्हणजे 2 वाट्या. पण तुम्हाला कमी हवा असेल, कारण कोणी कोणी कमी गोड खातं. आता एका जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हा क्रश टाकायचा आहे. क्रश टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हलवायचं, थोडंसं मॉइश्चर घालवायचं त्याच्यामध्ये पाण्याचं. आणि मग त्याच्यात गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. दोन्ही आपल्याला छान एकजीव करून हे हलवत राहायचं आहे. आपल्याला जास्त असं चिकटपणा आणायचा नाही. थोडासा चिकटपणा आला की आपल्याला हे बंद करून टाकायचं आहे गॅसची फ्लेम. 1-2 उकळ्या आल्या की छान असं आपलं या गूळ आणि लिंबाचा क्रश छान मिक्स झालेला असतो. कारण जास्त जर तुम्ही हलवत राहिलात गॅसवर तर ते परत कडक लोणचं होतं. आता इथं जिरेपुडे 1 चमचा, चवीनुसार तुम्हाला तिखट टाकायचं आहे, लाल मिरची पावडर, आणि पोह्याचे 2 चमचे टाकायचे आहेत. आवडीनुसार टाकायचं आहे मीठ. कमी आवडत असेल तर कमीही टाकू शकता. मीठ थोडं जास्त झालं तरी लिंबाचं लोणचं टिकतं. आणि होता होईल तितकं मॉइश्चर, ओलसरपणा त्या लिंबाचा गेला पाहिजे आणि चिकटपणा थोडासा आला पाहिजे इतपत हे हलवायचं आहे. जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही, नाहीतर मग ते खूप जामसारखं घट्ट लोणचं होऊन जातं. असं थोडंसं सैलसर आहे तोपर्यंतच खाली उतरून घ्यायचं आणि हे थंड होऊ द्यायचं आहे. या पद्धतीनं हे थोडंसं पातळ ठेवायचं, घट्ट करायचं नाही अजिबात, नाहीतर ते लोणचं खूप कडक होतं. या पद्धतीनं हे सगळं. आता हे थंड झाल्यानंतर खूप वेळ असंच बाहेर ठेवायचं नाही, कारण वातावरणातल्या हवेनंही परत ते लोणचं खराब होऊ शकतं. थंड झालं कीच एखाद्या कोरड्या काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं आहे. होता होईल तितकं काचेची भरणी वापरायची आहे. प्लास्टिक किंवा कोणतं मेटल वापरायचं नाही. यानं काय होतं, मग लोणचं आपलं थोडंसं खराब होण्याची शक्यता असते. काच थोडी थंड असल्यामुळे फ्रीजच्या बाहेरही हे लोणचं खूप दिवस थंडगार म्हणजे राहतं, टिकतं. त्यामुळे आणि प्लास्टिक गरम होतं लगेच कोणत्याही वातावरणामध्ये आणि ते लोणचं
खराब होण्याची शक्यता असते. होता होईल तितकं कोणतंही लोणचं काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि लोणच्याचं आणि पाण्याचा वाकडा असल्यामुळे होता होईल तितकं कोरडं कसं करता येईल हे बघायचं आणि असं आपलं पॅकबंद भरणीमध्ये हे भरून ठेवायचं आहे. मुंग्या किंवा काही हवा जाऊ नये या पद्धतीने हे टोपण लावून टाकायचं. अशा पद्धतीने हे आपलं लोणचं खूप दिवस टिकणारं तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.